आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते व तसेच माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रेजी आहेत। म्हात्रेजी, खरं तर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण 2 दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम केलेला आहे, काय सांगाल? मी या ठिकाणी काँग्रेस पक्षाला रामराम केलेला आहे। त्याच्यामध्ये एवढंच तुम्हाला सांगतो की मला काँग्रेस पक्षाने भरभरून दिलं, परंतु आत्ताची जी परिस्थिती काँग्रेसची आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की मी विधानसभेचं सांगतो, विधानसभेमध्ये आमच्या टिळक भवनमध्ये 2 नाणं आहेत। त्या नानांनी माझ्याकडे 2 नाणांपैकी एकाने माझ्याकडे 4 कोटीची मागणी केली होती उमेदवारीसाठी। मी त्यावेळेला एक काँग्रेसचा टिळक भवनमधला एक कर्मचारी आहे, त्यांनी सांगितलं, म्हात्रे साहेब तुम्ही 1 रुपया देऊ नका, कारण तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ते, आम्ही तुम्हाला इतक्या वर्षापासून पाहतो की तुम्ही प्रामाणिक किती आहेत ते, आणि असं असताना पैसे का द्यायचे। त्याच्यानंतर मी नागपूरला गेलो होतो। नागपूरला गेल्यानंतर तिथल्या एका पदाधिकाऱ्याने, जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले की नव्या मुंबईमध्ये काँग्रेसने सीट मागू नये म्हणून नव्या मुंबईतल्या भाजप नेत्यांनी जवळजवळ 2 का 3 कोटीची त्यांनी पैसे दिले, आणि म्हणून या ठिकाणी नव्या मुंबईमध्ये काँग्रेसच्या वाट्याला एकही सीट आलेली नाही। याचं मुख्य कारण तेच आहे। मग काय वाटतं, जे आपण आरोप करतात ते नाना नेमके कोण? आता तुम्ही शोधावं नाना कोण आहेत ते। कालच्या रमेश चेन्निताला साहेबांनी जी स्टे दिली त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल कोण असेल तो। मी कोणाचं नाव नाही घेत, परंतु आपणही ज्ञात आहात, आपण पत्रकार आहात, आपल्याला समजलं असेलच ना कोण नाना ते। कारण ज्यावेळेला चेन्निताला साहेब स्टे देतात ती सोपी गोष्ट नाही आहे, त्यांनाही कुठंतरी या गोष्टीमध्ये तथ्य वाटणं म्हणून त्यांनी स्टे दिलेले आहे। त्याच्यावरून तुम्ही समजा आता कोण नाना आहेत ते मी माझ्या तोंडातून सांगणार नाही, परंतु तुम्ही समजून जा कोण नाना आहेत ते। खरं तर आपल्याला आता सध्या काय वरिष्ठांकडून कोणाकडून काँग्रेसकडून फोन आलेले आहेत का? नाही, आले होते ना मला। परवाच्या दिवशी प्रमोद मोरे साहेब जे आमचे तिथं पदाधिकारी आहेत त्यांचा फोन आला, ते म्हणाले की पाटोले साहेबांना तुझ्याशी बोलायचं आहे। तर मी बोललो आता काय बोलून फायदा नाही, माझा ऑलरेडी निर्णय झालेला आहे, आणि मी त्याच दिवशी एकनाथ शिंदे साहेबांकडे होतो, त्याच्यामुळे मी काय फोन त्यांचा घेतला नाही। तर मोरे माझे मित्र आहेत पूर्वीपासून, परंतु मी काय कोणाशी बोललो नाही या संदर्भात। आपण जी तक्रार आहे, आपण बोलता की 4 कोटी घेतलेलं आहे, ती काँग्रेसच्या अजून वरिष्ठ नेत्यांकडे ती तक्रार करणार आहात का? नाही, आता तक्रार करून मी पक्षाचा राजीनामा, मी आता सदस्यच नाही, त्याच्यामुळे मी वरिष्ठांकडे माझी दाद मागण्याची आता टाईम संपलेला आहे। ह्या संदर्भामध्ये मी वारंवार गेले 15 फोन माननीय आमचे नेते बाळासाहेब थोरात, तत्कालीन नेते बाळासाहेब थोरात यांना मी फोन केला होता, 15 फोन, पण त्यांनी कधी उचललाच नाही। वडेट्टीवार साहेबांना फोन केला होता, वडेट्टीवार साहेबांनी उचलला, मग मी दाद कोणाकडे मागणार? कारण आम्ही काय दिल्लीलापर्यंत आम्ही कधी कुठल्याही कामासाठी किंवा भेटीसाठी कधी कोणाकडे हजियाची करणे दिल्लीला कधी आम्ही गेलो नाही। आम्ही ग्रासरूटचे कार्यकर्ते आहोत, आम्ही संघटनेमध्ये काम केलेलं, त्याच्यामुळे आमचा काही दिल्लीशी कोणाशीच संबंध नाही आहे, त्यामुळे दिल्लीला जाण्याचा प्रश्नच येत नाही। आपण 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक घेतलेली आहे, त्याचा अर्थ नेमका काय समजायचा? नाही, गुप्त बैठक नाही, ओपनली झालेली आहे मीडियामध्ये। तसं काल तुमच्या चॅनलवरच मी पाहिलं, आम्ही तसे फोटो व्हायरल केले। शिंदे साहेबांनी मला 8 तारखेला वेळ दिलेली आहे प्रवेशासाठी नव्या मुंबईमध्ये। ते म्हणाले तुम्ही तुझा प्रवेश साधासुद्धा नाही पाहिजे, मला मोठा जंगी तिथं एक कार्यक्रम घेऊन तिथं आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश व्हावा अशी त्यांची इच्छा, म्हणून त्यांनी मला 8 तारखेला वेळ दिलेली आहे ऐरोलीमध्ये कार्यक्रमासाठी। आपण आता काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये चाललेले आहेत, आपल्यासोबत किती नगरसेवक जाणार आहेत? 4 तर आता आहेत, पदाधिकारी आहेत बरेचसे, युथ काँग्रेसचे तर जवळजवळ सर्वच पदाधिकारी आहेत, तर त्याच्यामुळे थोड्या 8 तारखेला तुम्हाला समजेल किती लोक आहेत ते। आपण खरं तर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करताय, काय मोठं पद वगैरे काय मिळण्याची शक्यता? नाही, मी फक्त शिंदे साहेबांना एवढंच बोललो, साहेब मला तुमच्याबरोबर काम करायची, मला संधी द्याल अशी मी त्यांना विनंती केली। त्यांनी तात्काळ सांगितलं, रमाकांत तू माझा जुना मित्र आहेस, निश्चितच तुला या ठिकाणी तुझा मान सन्मान होईल, एवढं बोललं बस झालं ना। धन्यवाद सर। हे होते आपल्यासोबत रमाकांत म्हात्रेजी यांची असं म्हणणं आहे की येत्या 8 तारखेला मी काँग्रेस तर सोडलेलीच आहे, मात्र शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहे, व शिंदेने हे देखील सांगितलं की तुम्ही जिथे बोलाल तिकडे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र साहा, मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।